नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्या चॅनलमध्ये। तर आज आपण एकदम क्रिस्पी असा डोसा आणि त्याच्यासोबत आपण एकदम स्पेशल अशी बटाट्याची भाजी बनवलेली आहे। रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर हे पहा आपला डोसा किती क्रिस्पी झालेला आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे। डोशाचं आणि इडलीचं साहित्य आपण जवळपास सारखंच घेतो, ते बॅटर सेमच तयार केलेलं असतं। तर ते मी इडलीच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे, त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आणि हे आपलं स्पेशल सांबार रेसिपी, तर याचासुद्धा व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेला आहे, त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तर हे पहा आपलं पीठ किती व्यवस्थित फुललेलं आहे ना। असं पीठ फुलण्यासाठी मी काही टिप्स सांगितलेले आहेत, तर त्यासाठी मी इडलीचा पण व्हिडिओ जो आहे तो सविस्तर आहे आणि खूप मोठा आहे, तर त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तर हे पहा आता आपलं हे पीठ एकदम व्यवस्थित फुललेलं आहे। आता आपण सकाळी डोसे बनवण्याच्या अगोदर थोडंसं मीठ टाकलेलं आहे, आणि तुम्हाला जर हे डोसे जास्त क्रिस्पी पाहिजे असतील ना, तर तुम्ही त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आणि परत मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायचं, थोडंसं बारीक करून घ्यायचं आणि नंतर डोसे बनवायचे। तर आता आपण ही बनवत आहोत बटाट्याची स्पेशल अशी भाजी डोशासोबत। तर हे पहा आपली आता भाजी एकदम फास्ट बनवलेली आहे। जिरे मोहरीची फोडणी, कांदा आणि कढीपत्ता हे व्यवस्थित आपण परतून घेतल्यानंतर मस्त हळद आणि हिरवी मिरची कट करून घातलेली आहे फोडणीमध्ये। नंतर आपण कट करून घेतलेले बटाटे घातलेले आहे। आपली आता ही स्पेशल बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। आता आपण हे व्यवस्थित क्रिस्पी असे डोसे बनवून घेतलेले आहेत। तर थोडक्यात तुम्हाला हे बॅटर कसं तयार करायचं मी हे सांगते। तर हे आपण 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ हे सकाळी भिजत घातलेलं होतं। 8 ते 9च्या दरम्यान जर भिजत घातलं तर ते व्यवस्थित भिजतं आणि संध्याकाळच्या वेळेपर्यंत आपल्याला ते मिक्सरमधून बारीक करून घेता येतं। तर आपण जेव्हा हे तांदूळ आणि उडदाची डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घेणार होतो, तेव्हा आपण 1 वाटी पोहे पण भिजवून घेतले आणि ते सुद्धा आपण ह्या बॅटरसोबत बारीक करून घेतलेले आहेत। तर तांदूळ आणि डाळ जेव्हा आपण भिजत घालतो ना, त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर मेथीसुद्धा घालायची, त्यामुळे जे आहे ना आपलं पीठ व्यवस्थित फुलायला मदत होते। तर आणि आपण आता हे रात्री भिजत ठेवलं होतं मिक्सरमध्ये बारीक करून। तर आता आपलं हे दुसऱ्या दिवशी आपण त्याचे डोसे बनवून घेतलेले आहेत। तुम्हाला हे डोसे दिसलेच आहेत किती क्रिस्पी बनलेले आहेत। आणि आता आपली स्पेशल बटाट्याची भाजीसुद्धा तयार झालेली आहे। आपण आता ही मस्त डोशांवर पसरवून ते थोडंसं फोल्ड करून घेणार आहे। तर हे पहा आपला डोसा एकदम पातळ बनवलेला आहे, तरीसुद्धा किती क्रिस्पी आणि एकदम न तुटणारा झालेला आहे। तर आता आपण ह्याच्यावर बटाट्याची भाजी जी आहे ती व्यवस्थित पसरवून घेतलेली आहे आणि नंतर त्याला आपण 2 साईडनं फोल्ड करून घेतलेलं आहे या पद्धतीने, आणि नंतर आपण त्याला सर्व करणार आहोत। तर हे पहा, आणि हे डोसे बनवलेले आहेत माझ्या मुलानं, आणि खूप छान बनवले आहेत। माझ्या मुलाला असं अधूनमधून कुकिंग करायला आवडतं आणि तो अधूनमधून असं कुकिंगचा आनंद पण घेत असतो। तर हे पहा ते बॅटरसुद्धा व्यवस्थित पसरवता आलं त्याला, आणि पूर्ण डोसे त्याने बनवलेले होते। तर हे पहा तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये एकदम क्रिस्पी बनलेले आहेत। तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका, आणि चॅनलला आणखीनही तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका। भेटूया अशाच नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।